हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप म्हणजेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 2 बुद्धिमत्ता या भागातील घटक. आज आपण पाहणार आहोत समसंबंध 3 संख्या. हा आपला व्हिडिओ क्रमांक 10 आहे. मागच्या व्हिडिओमध्ये समसंबंध 2 आकृत्या हा घटक आपण शिकलो व त्यावर असणारे भरपूर प्रश्न आपण पाहिले आणि सोडवली आणि व्यवस्थित समजून घेतली आणि बरेचसे क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्कला दिले है ना. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समसंबंध 3 संख्या म्हणजेच नंबर अॅनालॉजी या प्रकारच्या प्रश्नामध्ये दिलेल्या दोन संख्यामधील संबंध ओळखून त्याच पद्धतीने पुढील संख्येचे उत्तर शोधायचे असते. मग ज्याप्रमाणे आपण शब्दसंग्रहामध्ये आणि आकृत्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीचा जो संबंध होता तसाच तिसऱ्या आणि चौथ्याचा होता. मग त्याच प्रकारे आपल्याला 3 संख्या दिलेल्या असतील. 3 संख्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या संख्यामध्ये काहीतरी संबंध असणार आहे आणि तसाच संबंध आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या संख्यामध्ये शोधायचा आहे. म्हणजे चौथी संख्या शोधायचा जो की आपला उत्तर असणार आहे. आज आपण शिकणार आहोत संख्यामधील संबंध कसा ओळखायचा, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यांचा वापर, वर्ग संख्या, घन, मूळ यांचा उपयोग, सोप्या पद्धतीने ट्रिक्स वापरून प्रश्न कसा सोडवायचा ही पद्धत. तर इथं आता या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक प्रश्न तुम्हाला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करून देणार आहे आणि बरेचसे प्रश्न तुम्हाला होमवर्कला देखील देणार आहेत. मग आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. या उपघटकातील प्रश्नामध्ये प्रत्येक संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेला संबंध ओळखून तिसऱ्या संख्येचा चौथ्या संख्येशी तो संबंध शोधायचा असतो. हा संबंध शोधण्यासाठी गणितीय क्रिया येणे व संख्या ओळखणे, वर्ग, घन, सम, विषम इत्यादी आवश्यक असते. म्हणजे त्या संख्यामध्ये काय दोघांमध्ये संबंध आहे, तिथं वर्ग संख्या, घन संख्या, गुणाकार, भागाकार, गणितीय क्रिया हे सर्व गोष्टींचा ज्ञान असणे तुम्हाला गरजेचं आहे. या उपघटकातील प्रश्नात दिलेले 2 पदांमध्ये म्हणजेच 2 संख्यामध्ये अनेक प्रकारचे संबंध असू शकतात. काय काय संबंध असू शकतात पहा. पहिले पद दुसऱ्या पदाचे काही पटीत असणे, दोन्ही पदामध्ये विशिष्ट संख्येचा फरक असणे, लहान मोठेपणा, दुसरे पद पहिल्या पदाचा वर्ग किंवा घन असणे, पहिली व दुसरी संख्या क्रमशः वर्ग, घन, मूळ, सम, विषम संख्या असणे, पहिल्या संख्येतील अंकांची आदलाबदल, अंकांची बेरीज किंवा वजाबाकी, गुणाकार म्हणजे दुसरी संख्या असणे, अपूर्णांक असेल तर अंश व छेद यांची तुलना किंवा गणितीय संबंध. अशा तऱ्हेने प्रश्नाची संख्यांच्या एकमेकांशी असणारा संबंध शोधा. तिसरे पद व दिलेले पर्यायी उत्तर यामध्ये हा संबंध विचारात घ्या. संख्यामधील संबंध सहजपणे समजण्यासाठी 1 ते 100 पर्यंतचे सम विषम संख्या, मूळ संयुक्त संख्या, 1 ते 20 संख्याचे पाढे, वर्ग, घन माहित असणे आवश्यक आहे, जे की तुम्हाला माहित आहे. चला मग आता आपण नमुना प्रश्न पाहू. मग पहा, 89:36 म्हणजे ह्या दोघांचा काहीतरी संबंध आहे आणि 78 चा संबंध असणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. मग इथं जर आपण व्यवस्थित पाहिलं तर पहा बरं का, 89 चा 36 कस काय झाला. मग इथं आपण पहिल्या नंबरच्या अंकांचा जर गुणाकार केला, 8 गुणिले 9, 8 गुणिले 9 किती होतो, 8 9 72 आणि हे 72 चे निम्मे करा. निम्मे करणे म्हणजे दोन्ही भाग देणे. दोन्ही भाग दिला म्हणजे किती मिळेल आपल्याला, 36. म्हणजे पहिल्या 2 संख्येमध्ये काय संबंध आहे, पहिल्या संख्येच्या अंकाचा गुणाकार आणि त्याचा निम्म करायचं, मग दुसरी संख्या मिळते. तसंच मग इथं आता तिसऱ्या संख्येच्या दोन्ही अंकांचा गुणाकार करा. 7 × 8 7 गुणिले 8 किती होणार आहे, 56 आणि 56 चे निम्मे करा, किती होणार ते 28. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. दुसरा प्रश्न आपण पाहू. 41 43 झाला, 47 आणि काय असणार आहे. मग तुम्हाला जर मूळ संख्या माहित असेल तर 41 नंतरची मूळ संख्या 43 आहे. 47 नंतरची मूळ संख्या जर 2चा गॅप तुम्हाला वाटला इथं, तर 41 नंतर 2 गॅप आहे, तर 47 नंतर काय पाहिजे, 49 पाहिजे. पण इथं 49 पर्यायच नाहीये, म्हणजे तो लॉजिक नाही लागणार. म्हणून आपण मूळ संख्याचा लॉजिक घेतला. 41 नंतरची मूळ संख्या 43 आहे आणि 47 नंतरची मूळ संख्या काय आहे,
53 आहे. पर्याय क्रमांक 2. तिसरा प्रश्न आपण पाहू. 114 6 171 क्वेश्चन मार्क. आता इथं काय लॉजिक लागेल तुम्हाला काय कळतं, जर इथं तर आता पहा त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला 19 ने भाग जाता सांगितलं, पण एक लॉजिक आपण असा शॉर्टकट लावू शकतो. 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, म्हणजे दिलेल्या नंबर मध्ये दिलेल्या संख्येमध्ये सर्व अंकांची जर बेरीज केली तर 6 मिळते, आणि याची अंकाची बेरीज करा. 7 आणि 1 8, 8 आणि 1 9, 9 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे इथं ऑप्शन, म्हणजे तो लॉजिक आपण घेऊ शकतो. चौथा प्रश्न आहे पहा. 95 59 झाला म्हणजे फक्त अंकांची आदल बदल झाली. इथं अंकांची आदला बदली. 5 इकडे गेला, 9 इकडे, 59 बनला. मग 67 काय बनणार आहे? 76. पर्याय क्रमांक 4. जितका जास्त तुम्ही सराव करणार आहे तितकं तुम्हाला पटकन तितक्या स्पीडने तुम्ही हे प्रश्न सॉल्व्ह करणार आहे. 67 चा 54 झाला आणि 89 चा काय होणार? काय लॉजिक लावला इथं माहिती तुम्हाला? आता पहा, हे 67 आहे, ह्या दोघांची जी आहे तिथं दर काय करायची? बेरीज करायची आणि त्या या संख्येतून मायनस करायची. मग दोघांची बेरीज किती होती? 13. मग 67 मधून दोघांची बेरीज वजा जर केली तर काय मिळाला? 54 मिळाला. मग इथं पहा आता काय 89 आणि 89 मध्ये दोघांची बेरीज वजा करा. दोघांची बेरीज करा अंकांची. 8 आणि 8 16 आणि 17, 17 वजा करा. 9 मधून 7 गेले 2, 8 1 गेलं 7, 72. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. लक्षात येतं का? त्यानंतर 6वा प्रश्न पहा काय तर. आता इतका मोठा नंबर आहे आणि त्याचा इतका छोटा नंबर रिलेशन दिला, म्हणजे 100% तिथं बेरीजच करून पाहिजे. मग 5 आणि 3 8, त्यानंतर 8 आणि 6 14, 14 आणि 4 18, 18 आला. इथं 9 म्हणजे याच्यापेक्षा पण निम्मा, म्हणजे 2 ने भाग द्यायला. म्हणजे दिलेल्या नंबर मध्ये त्या अंकांची बेरीज करून त्याचा निम्मा करायचा. मग 7 आणि 8 15, 15 आणि 2 17, 17 आणि 7 किती होणार आहे? 17 आणि 7 24, किती होणार आहे? 24. आणि त्याचे निम्मे करा, 2 ने भाग द्या, आणि 24 चे निम्मे किती होणार आहे? 12. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. आता आपण विद्यार्थी मित्रांनो सरावसाठी दिलेले प्रश्न पाहू, म्हणजेच स्वाध्याय 3.3. पहिला प्रश्न आहे 39 9 72 क्वेश्चन मार्क. आता 39 पहा इथं. आता इथं काय बेरीज वजाबाकी 9 आणि 3 12, 12 आला इथं 9 नाही, 9 त्रिक 27, 27 आणि हे 9 समजा नाही लागत. आता इथं लॉजिक काय लागू शकतो पहा. जर आपण याला 3 ने भाग जातो, याला जर आपण 3 ने भाग दिला, भागिले जर 3 केलं किती येणार आहे इथं? म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही करा, पण पटकन पण यायला पाहिजे ना तुम्हाला. 3 त्रिक 9, 3 1 3, 13 आलं, आणि 13तून जर आपण 4 वजा केले तर आपल्याला 9 मिळतो. म्हणजे या संख्येला आपण 3 ने भाग दिला आणि येणाऱ्या भागाकाराला आपण त्यातून 4 वजा केले तर आपल्याला 9 मिळतं. पण असाच रूल इथं लागतो का पहा. मग आता 72 भागिले 3 करा. मग 72 जर आपण भाग दिले किती येणार आहे? 24 येणार आहे. आणि 24 मधून 4 काढा, 20. 20 उत्तर हो आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. ठीक आहे. काय लॉजिक लावलं आपण? दिलेल्या संख्येच्या अंकांचा आपण दिलेल्या संख्येला 3 ने भाग दिला आणि येणाऱ्या भागाकारातून आपण 4 वजा केले. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन पहा आता. 496 587 372 काय? इथं पहा आता. इथं एकक स्थानी 6 आहे, इथं 7 झाला. इथं दशक स्थानी काय आहे? 9, 9चा 8 झाला. म्हणजे एकक स्थानावर एक अंक वाढला, दशक स्थानचा एक कमी झाला, परत शतकचा एक वाढला. मग इथं असंच करायचं, याचा एक वाढवा 3, दशकचा कमी करा 6, आणि याचा एक वाढवा 4. 463. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. सोप्पा आहे का नाही किती? तिसरा प्रश्न आपण पाहू. 84 48 93 किती? जास्त विचार करू नका. इथं काय पहा 8 आणि 4, आणि इथं पण काय आला 4 आणि 8, म्हणजे संख्या अंकांची काय केली? आदला बदली. मग आदला बदली करा, किती होणार आहे? 39. पर्याय आहे तो. नाही पर्याय असला दुसरा लॉजिक लावायचं. मग 3 नंबरचा उत्तर याचा. चौथा प्रश्न पाहू. 24 चा 36 झाला, 32 चा काय होणार? 24 चा काय झाला? 36 झाला.
आणि 32चा काय होणार? काय लॉजिक असेल बरं? पहा, आता हे 12च्या पटीतली संख्या आहे. 12 दुने 24, 12 त्रिक 36. 12 दुने 24, 12 त्रिक 36. म्हणजे पहिली संख्या गुणिले 2 आहे आणि नंतरची संख्या गुणिले 3 आहे. मग हाच लॉजिक इथं वापरा. किती दुने 32 होतात? 16 दुने 32 होतात. मग 16 त्रिक किती होणार आहे? 16 त्रिक 48. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. आलं लक्षात? पाचवा प्रश्न आपण पाहू. पहा आता 28, 58, 16 क्वेश्चन मार्क. जर आपण 28चा दुप्पट केला तर किती मिळतं आपल्याला? 56. आणि इथं किती आहे? 58, म्हणजे याच्यामध्ये 2 मिळवा. 28चा दुप्पट केला आणि त्याच्यामध्ये 2 मिळवले. असाच रूल इथं लावून पहा बरं. म्हणजे पर्याय मिळतो का? 16 गुणिले 2, 16 दुने 32 आणि 32 मध्ये 2 मिळवा. किती मिळेल आपल्याला? 34. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. 6वा प्रश्न आपण पाहू. तुम्हाला होमवर्क 6वा असणारे होमवर्क. 8चा 72 झाला, 6चा काय असेल? 8च्या पटीतली संख्या आहे. शोधा, तुम्ही शोधा. 6वा प्रश्न तुम्हाला होमवर्क. 8, 72, 6 क्वेश्चन मार्क. त्यानंतर 24, 14, 36 क्वेश्चन मार्क. हा सुद्धा तुम्हाला असणार आहे होमवर्क. ठीक आहे. त्यानंतर 8वा प्रश्न काय होतो पहा. 8चा 36 झाला, 8च्या पटीत आहे काहीतरी मिळवले. 8 चोक 32, 8 गुणिले 4 32 आणि 32 मध्ये 4 मिळवा, 36 मिळेल. मग तसंच लॉजिक लावा इथं. 12 गुणिले 4, 12 चोक 48 आणि 48 मध्ये 4 मिळवा. किती मिळणार आपल्याला? 52. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 9वा प्रश्न पहा. 24चा 4 झाला, 36चा काय होईल? पहा आता काय होईल इथं. 4 उत्तर कसं काय येईल बरं? 3, 4, 4 आणि 2 6, 6तून 2 मायनस केले, 6 आणि 3 9, 9 मधून 2 गेले, 7 पर्याय नाही इथं. वर्ग वर्ग जर काढला 2चा वर्ग 4. हा पहा इथं लॉजिक असेल. समजा यांची जर आपण वजाबाकी केली, मोठ्या अंकातून छोटा अंक जर वजा केला, 4 मधून 2 गेले, किती उत्तर मिळाला? 2. आणि 2चा वर्ग घ्या बरं, किती मिळतो? 4. पण तोच लॉजिक इथं लावून पाहायचा होतो का? बरं, 6 मोठे 3 छोटे, 6तून 3 गेले 3 आणि 3चा घ्या वर्ग 9, 3चा वर्ग 9. हो आहे. पर्याय क्रमांक 1. 10वा प्रश्न पाहू. काय इथं 10व्यामध्ये रोमन नंबर दिलेला आहे. 8चा 10 झाला पहा इथं. 8 आणि 10 आणि 12चा काय होईल मग? मग 8चा जर 10 बनला म्हणजे आपण सांग 2च्या पटीतली संख्या आहे किंवा संयुक्त संख्या आपण म्हणता येईल किंवा 2नी जास्त आहे. मग 12 मध्ये 2 मिळवा, किती होतात? 14. मग 14 पर्याय कसा असतो रोमन मध्ये? 10 अधिक 4. 10 अधिक 4 XIV आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. 11वा प्रश्न पाहू. आता इतकी मोठी संख्या आहे 4 अंकी आणि त्याचा उत्तर मध्ये त्याचा संबंध 1 अंकाशी दिला. म्हणजे बेरीज करून किंवा वजाबाकी करावं लागेल. मग बेरीज जर केली आपण 7 आणि 1 8, 8 आणि 4 12, 12 आणि 8 20. 20 उत्तर आला आणि 20चा 5 कस काय होईल? इथं भागिले 4 करावा लागेल आपल्याला. दिलेल्या संख्येमध्ये अंकांची बेरीज केली, बेरीज 20 आली आणि उत्तर 5 आणण्यासाठी याला 4नी भाग दिला आपण. मग तसंच लॉजिक इथं लावा. 5 अधिक 9 अधिक 8 अधिक 6 यांची बेरीज किती होणार आहे पहा बरं. हे होणार आहे समजा 8 आणि 9 इथं 17, 17 आणि 5 किती होणार आहे? 22, 22 आणि 6 28. 28 ला द्या 4नी भाग, किती होणार आहे? इथं 7 येणार. किती येणार आहे? 7. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. येतं का लक्षात? ओके. आता 85चा 6 झाला. 85 6 कस काय झाला? 8 आणि 5 13, 13तून 7 काढले म्हणजे 6. बर, जर फरक काढला 8तून 5 गेले 3 आणि 3चा 6 कस काय बनेल? त्याला 2नी गुणाकार करू. दोन्ही अंकांची वजाबाकी केली, वजाबाकी 3 मिळाली आणि 6 बनण्यासाठी म्हणजे त्याला गुणिले 2 घेतलं. तसंच लॉजिक इथं लावून पहा. 8तून 7 गेलं 1 आणि 1ला 2नी गुणा, बे 1 बे, 2 1 जा 2. पर्याय क्रमांक 2. 13वा प्रश्न आपण पाहू. 8चा 65 झाला. 8चा काय झाला? 65. वर्ग संख्या जर माहित असेल, 8चा वर्ग किती असतो? 64 आणि त्याच्यामध्ये 1 मिळवला.
65. 6चा वर्ग 36 आणि 36 मध्ये 1 मिळवा 37. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. ठीक आहे. आता तुम्ही म्हणा सर इतके पटपट का सॉल्व्ह करतात? मग आता ते कसं, मला आता सराव झालेला आहे, मला वर्ग संख्या पाठ आहे, गुणाकार आहे की नाही. जितकं जास्त तुम्ही सराव करणार आहे तितक्या स्पीडने तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करणार आहे, बरोबर आहे की नाही. मग तुम्हाला म्हणजे जितकं प्रॅक्टिस करणार आहे ते तुम्हाला जमणार आहे, ऑटोमॅटिक जमतं ते. ठीक आहे. आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये आपल्या चॅनलची लिंक शेअर करा. 14 नंबरचा प्रश्न, 48चा 21 झाला, 59चा किती असेल? आता 48 21 पहा, इथं जर मी असा लॉजिक लावला, या दोघांचं जर बेरीज केली, 8 आणि 4 12 झाला, आणि 12ला जर उलटा लिहिला तर 21 होतो, आदला बदला जर केली तर. तसंच इथं पाहू, 9 आणि 4 किती होणार आहे, 5 आणि 9 किती होणार आहे, 14. आणि 14 मध्ये जर आपण अंकांची आदला बदल केली तर काय होणार इथं, 41. पर्याय क्रमांक 2 आहे तो उत्तर. त्यानंतर 13चा 42 झाला, 9चा किती होईल सांगा बरं. आता 15 नंबर मध्ये काय लॉजिक लागेल तुमचं? 13चा समजा आपण 13 13 1 13 26 39. 13ला जर 3 ने गुणलं तर 39 मिळतं, आणि 39 मध्ये जर आपण 3 मिळवले तर आपल्याला 42 उत्तर मिळणार आहे. म्हणजे तिप्पट घेऊन अधिक 3 केलं. तसंच लॉजिक इथं लावा, 9चा तिप्पट घ्या 27, आणि 27 मध्ये 3 मिळवा 30. हो, येतं उत्तर. पर्याय क्रमांक 4. जास्त गॅप असला का त्याच्या पट्टीत संख्या असते, आणि पट्टीतून समजा 1-2 जास्त किंवा 1-2 कमी असतात. 16 प्रश्न तुम्हाला होमवर्क साठी. लॉजिक लावा तुम्ही. आता तुम्हाला भरपूर क्वेश्चन सांगितले त्या टाईपचे. 17 प्रश्न काय पहा, 40चा काय झालं, 18 झाला, 50चा किती कमी झाला, म्हणजे खूपच कमी झाला, म्हणजे भागाकार करा. 40ला जर आपण 2नी भाग दिलं तर किती मिळणार आहे आपल्याला, 20. निम्म केलं, 40चे जर निम्मे केले, 2नी भाग देणे म्हणजे निम्मे करणे, 20 मिळाला. पण उत्तर 18 पाहिजे, म्हणजे आलेल्या उत्तरातून 2 वजा करा, आपल्याला 18 मिळाले. तसंच इथं पहा, 50 आहे, 50चे निम्मे करा, किती होणार आहे, 25. आणि 25 मधून 2 वजा करा, किती मिळाले, 23. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. 18 प्रश्न आपण पाहू. पहा, x10 xi किती. आता हे क्लिअरली कळतं, हे रोमन संख्या आहे आणि आपले नॅचरल नंबर आहे, बरोबर आहे की नाही. आंतरराष्ट्रीय नंबर इथं संख्या आहे. मग x 10 असतो, x आहे काय, 19 असतो, 19 असतो. त्यानंतर इथं पहा, आता 8 5 3 आणि 4 2 1 काय झालं पहा बरं. इथं 8 5 3 आणि त्याचा काय बनलं इथं, 4 2 1. इथं काय झालं, 2 कमी झाले, इथं 3 कमी झाले. जर असं लॉजिक लावलं तर, बरं का, मी असं सांगतो, 3चा इथं 1 बनला म्हणजे 2 कमी झाले, 5चा 2 बनला म्हणजे 3 कमी झाले, आणि याचे निम्मे घ्या किंवा 4 कमी झाले असं म्हणता येईल आपल्याला. 4 कमी म्हणा किंवा निम्मे म्हणा. मग 799 काय येईल बरं पहा. याच्यापेक्षा पहिले काय येतं, 1 पासून आपल्याला किती 2 कमी करायचे. मग 7तून 2 9 मधून 2 गेले 7. दशक स्थानातून 3 कमी करायचे, परत 9 मधून 3 गेले 6. 67 पर्याय कुठे आहे, इथंच आहे. आणि हे 7 मधून 4 काढा, किती येणार आहे, 3. म्हणजे उत्तर मिळाला 367. असं सुद्धा लॉजिक लागू शकतो. त्यानंतर 20 नंबरचं काय पहा, 83 94 38. मग सांगा काय लॉजिक येईल बरं. आता 83 काय करते, 83 94 बनला डायरेक्ट तो. 83 म्हणजे किती मिळवलं त्याच्यामध्ये, त्यांनी 83 11 मिळवले. 83 मध्ये 11 मिळवले तर उत्तर किती मिळालं त्यांना, 94. बर, 38 मध्ये 11 मिळवू आपण तर किती होणार आहे, 8 आणि 1 9, 3 आणि 4 49 आहे का. हो, पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. आलं लक्षात, पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. 11 मिळवले किंवा 83 मध्ये 8 हा अंक मिळवला आणि 3 अंक मिळवला. तसंच 38 मध्ये 8 आणि 3 मिळवा तरी तोच उत्तर मिळणार आहे आपल्याला. 21 नंबरचा असणार आहे तुम्हाला होमवर्क. 22 नंबरचा सुद्धा असणार आहे होमवर्क, व्यवस्थित पाहून घ्या. चला 23 नंबर सोडूया आपण. 935 काय बनलं इथं, 593 म्हणजे अंक तेच पहा, आदला बदल झालेली. आता जर इथं व्यवस्थित पहा, 935 एकक दशक
शतक काय बनला त्याचा 593, म्हणजे दशकवाला कुठं गेला एकक वर गेला, दशकवाला कुठं गेला जाणार एकक वर, एककवाला कुठं गेला एकक स्थानी असणारा अंक कुठं गेला शतक स्थानी, एकक स्थानी कोण आहे 8 तो शतक स्थानी आला आणि मध्ये कोण येणार आहे 4, म्हणजे 846 कुठं आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. 24 नंबरचा प्रश्न 25 चा 500 झाला डायरेक्ट 500, मग 25 चा 10 पट असतो 250 आणि 250 चा दुप्पट, किंवा असं म्हणा 25 चा दुप्पट 50 आणि 50 चा 10 पट 500. दुप्पट म्हणजे दोन गुणतो आपण, 25 चा दुप्पट 50 आणि 50 चा 10 पट 500 होतो. तसंच 15 चा दुप्पट 30 आणि 30 चा 10 पट 300 होतो. म्हणजे हा लॉजिक इथं लागणार नाही, कारण की 3 नाहीये पर्याय, 300 नाहीये पर्यायामध्ये. मग आता लॉजिक काय लागेल दुसरा, आता इथं हा लॉजिक लागत नाही, म्हणजे काय असेल पहा बरं 25 गुणिले 20, पण 20ला पण जर आपण फोडून दिलं 25 वजा 5 तर इथं येणार आहे 500. हो, काय लॉजिक लागलं पहा, मी तुम्हाला व्हाईट पेपरवर समजून सांगतो. हा क्वेश्चन 25 आहे, 25 चा गुणाकार तर डायरेक्ट 20 केला तर 500 मिळतो आपल्याला. मग आता इकडं जर 15ला 20 ने गुणलं तर 300 नाही तिथं पर्यायामध्ये, म्हणजे हा लॉजिक नाही चालणार. मग इथं 20ला मी काय करतो पहा, फोडून लिहितो 25 वजा 5 तरी 500 मिळणार आहे. म्हणजे काय केलं 25ला कितीने गुणलं तो 25, परत ती संख्या घेतली आपण त्याच्यातून 5 वजा केले, तसं इथं पुढे कोण आहे 15, मग 15ला कितीने गुणू आपण पहा 15 घेऊन त्याच्यातून 5 वजा करू, मग 15तून 5 गेले किती होणार आहे 10 आणि हे 15 आणि 15 गुणिले 10 किती होणार आहे 150, बरोबर की नाही 150, म्हणजे ऑप्शन नंबर 3 उत्तर असेल. आलं लक्षात. हा लॉजिक घेऊ नका. त्यानंतर 25 नंबरचा प्रश्न काय 25 मध्ये पहा 64 26 94 क्वेश्चन मार्क काय असेल पहा बरं. आता लॉजिक काय लागल 6 आणि 4 10, 6 आणि 4 10, 10 तर 26 झाला, 26 24, 24 10 काढले. आता इथं पहा काय लॉजिक लागल 6 गुणिले 4 24, पहा बरं का मी काय म्हणतो, तर 6 गुणिले 4 24 आणि 26 उत्तर आणायचं ना आपल्याला, म्हणजे अधिक करू आणि 2 अधिक पाहिजे आपल्याला 2, आणि यांचा गॅप किती होतो 6 तून 4 गेले 2, हो 6 वजा 4 डायरेक्ट 2 घेतलं तरी पाहू आपण. म्हणजे पहा त्या संख्येच्या दोन्ही अंकांचा गुणाकार करायचा आणि दोन्ही अंकांची वजाबाकी त्यामध्ये मिळवायची, तर उत्तर काय मिळेल आपल्याला 26 मिळतो. मग तसाच रोल इथं लावा 9 गुणिले 4 9 चोक 36, 36 मध्ये 2 मिळेल तर किती येणार आहे 38 नाहीये, आणि 9 मधून 4 वजा करा, मग यांचं किती उत्तर येईल 9 चोक 36 अधिक 9 मधून 4 गेले किती उत्तर आला 5, आणि 36 आणि 5 किती होणार आहे 41, पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. येतं का लक्षात. थोडेसे ट्रिकी आता इथे 26 नंबरचा प्रश्न पहा. 26 नंबरचा पण यासारखाच आहे 52, 5 गुणिले 2 करा पहा बरं का, 5 गुणिले 2 किती होणार आहे 10, आणि 10 मध्ये किती मिळावं लागेल आपल्याला, नाही असं नाही चालणार लॉजिक इथं, नाही हा लॉजिक नाही चालणार इथं. 5 गुणिले 2 ना 5 7 5 2 गेले, हा 52चा काय बनला तो 21 बनला, आलं लक्षात. 52चा 21 बनला म्हणजे पहा 5 अधिक 2 किती होतात 7, आणि 7च्या पटीत 21 आणि गुणाकार करा 5 वजा 2, म्हणजे दिलेल्या संख्येमध्ये अंकांचा बेरीज करा आणि अंकांची वजाबाकी करा आणि दोघांचा गुणाकार करा. 5 आणि 2 7, आणि 5तून 2 गेले 3 आणि 7 त्रिक 21 आला. तसंच आपल्याला काय दिलेले 72, मग 72 म्हणजे 7 अधिक 2 आणि 7 वजा 2 यांचा गुणाकार. 7 आणि 2 किती झाले 9, आणि 7तून 2 गेले किती येणार आहे 5, आणि 9 5 45, पर्याय क्रमांक कुठे आहे ते पर्याय क्रमांक 3 असेल. येतं का लक्षात. हा 27 नंबरचा प्रश्न पहा 145चा 42 बनला 236चा किती हे ना. आता
तिप्पट नाही, इथं निम्मित होणार नाही याची, ही विषम संख्या आहे. 5 आणि 4 9 9 आणि 1 10, 10चा चौपट. बरं, वर्ग संख्या जर घेतली तर 1 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग. 1 चा वर्ग 1, 4 चा वर्ग 16 आणि 5 चा वर्ग 25. यांची बेरीज करूया. हो जमेल. 25 अधिक 16 किती होणार आहे? 41. 41 आणि 1 42. हो, लॉजिक लागला. काय लॉजिक आहे? हे जी संख्या आहे ना, त्याच्यामध्ये 3 अंकांची वर्गांची बेरीज घ्यायची. मग 2 चा वर्ग किती असतो? 4. 3 चा वर्ग किती असतो? 9 आणि 6 चा वर्ग किती असतो? 36. किती येईल पहा बरं? 36 आणि 4 40, 40 आणि 9 49. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. 28 नंबरचा प्रश्न पाहू. 885 280 डायरेक्ट गुणाकार करा. आता 7 गुणिले 8 गुणिले 5, कारण की संख्या निम्मी आहे, गुणाकार करून जमेल आपल्याला. प्लस केलं तर मिळणार नाही, गुणाकारच करा. किती होणार पहा बरं? 8 पंचे 40 आणि गुणिले 7, 7 चोक 28. हो, म्हणजे तिन्ही अंकांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला, तिन्ही अंकांचा गुणाकार करायचा आहे. आणि हे गुणाकार करा. 3 गुणिले 6 गुणिले 4 किती होणार बरं? 6 18 आणि 18 गुणिले 4 किती होणार आहे? 18 गुणिले 4 किती होणार आहे? 72. हा, 72च होईल. 18 चोक 72 होतो ना. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. 29 नंबरचा प्रश्न आपण पाहू. 4 चा 48, 6 चा क्वेश्चन मार्क, होमवर्क, लॉजिक लावा. 30 नंबरचा प्रश्न आपण पाहू. काय 30 नंबरचा? 234 चा 99. डायरेक्ट वर्ग संख्या घ्या बरं. 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग. खूप मोठा गॅप असला का डायरेक्ट वर्ग संख्या घ्यायची. 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16. बरं, यांची बेरीज केली तर किती मिळेल आपल्याला? बेरीज केली तर 16, 16 आणि 4 20, 20 आणि 9, 20 आणि 9 29. नाही मिळणार. घन संख्या पाहावं लागेल. 1 मिनिट, घनचा लॉजिक घेऊ. 234 चा 99. 2 चा घन अधिक 3 चा घन अधिक 4 चा घन. 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64. करूया बेरीज. 64 अधिक 27 अधिक 8, 15 आणि 4 19, 9 हाताला 1, 6 2 8. हो, घन करून त्यांची बेरीज आहे. घन संख्या घेऊन त्यांची बेरीज आहे आणि आपल्याला 412 साठी सोडवायचंय. मग 4 चा घन 64, 1 चा घन 1 आणि 2 चा घन 8. करा बेरीज. 4 आणि 5, 8 आणि 5 13, 13 चे 3 हाताला 1. त्यानंतर हे नका मिळू. 6 आणि 1 7, 73 आहे का? 73 पहा पर्यायामध्ये. 73. हो, पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. पुढचा प्रश्न आपण पाहू. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, 40 प्रश्न आहे. आता तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व्ह करा. एवढे नाही सुटले तर सांगा मला. घ्या स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ पॉज करा. या बाई 36 पर्यंत. ठीक आहे, आणि हे पुढचे 40 पर्यंत. ओके. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला हा घटक होता समसंबंध 3 संख्या. म्हणजे 2 संख्यामध्ये जो संबंध आहे तसाच आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या संख्येमध्ये शोधायचा आहे. म्हणजे ती चौथी संख्या आपल्याला शोधायची आहे. मग यावर आपण भरपूर प्रश्नांचा सराव केला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समसंख्या 4 इंग्रजी अक्षरमाला वर्णमाला. आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.